बोलता येते तुम्हाला? हे दात थोडं एकावर एक आदळल्यासारखे वाटतात. बाकी अजून काही वाटतंय? दिसायला कसे वाटतात तुम्हाला? लुक बदलून जातो. जो जुना लुक होता, हे दात कसे एकसारखे एका रांगेत एकदम सुंदर पांढरे, एकदम पुढे मागे नाहीये, ते लुक बदलून जातं पूर्ण तुमचं. पहिला प्रश्न मी लहान बहिणींना विचारेल. तो का यासाठी कारण, त्याचं कारण हे आहे की पेशंट धुळ्याला होता. पेशंटच्या वरती म्हणजे पेशंटच्या न सांगता निर्णय घेण्यात आला, परंतु तुम्ही घेतला. तुम्ही डॉक्टरांना भेटलात, तुम्ही एक्सरे दाखवला, तुमच्या विश्वासावर त्या आल्या. तुम्ही तुमचा अनुभव मला ऐकायचा आहे. मेन हे आहे की ती तुमचं जे आहे ना तिचं ते आधीपासून बघत होती आणि तिनं फक्त मला की तू जा, आहे कसं वातावरण तेवढं फक्त बघ, डॉक्टर हे तिथलं बघ की तुला योग्य वाटतंय की नाही, मग पुढचं बघूया ते आपण. मग तुमचा त्यातून मग तुम्ही कसं हे केलं? मला योग्य वाटलं. मग तिला म्हटलं की तू त्यांचे ते व्हिडिओ आधीचे बघितलेले आहेत, तर मला इथं व्यवस्थित वाटतंय. तू बघितलेल्या व्हिडिओ मध्ये जर तुला तुझ्याकडून ओके असेल तर माझ्याकडून इथं ओके आहे. ओके ओके. मग हे तुमचं घरी असं संभाषण चाललं की आपण आता सर्जरी करायची. तुम्ही 3 दिवसापूर्वी धुळ्यावरून आला, बरोबर आहे? हो. आज 3 दिवसात तुम्हाला दात बसतायत. हो. तुम्हाला असं वाटतं की हा मी जो प्रवास केला तो सार्थक ठरतोय म्हणून? हो. पण खरंच कॉन्फिडेंटली होय वाटतं की फक्त नाही नाही नाही, म्हणजे झालं, म्हणजे जे निर्णय घेतला ना तो योग्य झाला. आज दात बसलेत तुम्हाला? हो. काय अनुभव आहे तुमचा? तुम्ही खाऊन पण पाहिलंय, काय अनुभव आहे? हो आहे, व्यवस्थित बसले, काही प्रॉब्लेम काही नाही. खाता येत आहे तुम्हाला? खाता पण येत आहे. हो. लाळ जी जमा होत नव्हती, तुम्ही आधी फक्त गिळायचे, हो, त्याच्यामुळे लाळ नव्हती जमा नाही चावताना, त्याच्यामुळे ना बहुतेकदा जेवणाची चव येत नाही, लाळ जमा होत नसल्यामुळे. बरोबर. आजचा अनुभव काय चावण्याचा? नाही, लाळ पण जमा होते आणि चावलं पण जातंय बारीक व्यवस्थित, तर काही प्रॉब्लेम काही नाही. सर्जरीचा जो अनुभव होता, सर्जरी झाली, काय अनुभव आहे त्याचा? नाही, थोडासा पेन होतो, पण नंतर गोळ्या औषधांनी ते नॉर्मलला येतं, तर तसा काही प्रॉब्लेम नंतर तर काही येत नाही. म्हणजे नंतर काही जसं दुखत नाही, काही नाही, होतं व्यवस्थित सगळं. म्हणजे तुम्ही जो युट्यूबवरून व्हिडिओ पाहून आलात, तो निर्णय योग्य असं वाटतं तुम्हाला? हो, योग्य होता, योग्य होता. आणि इथं मुलाला आधी पाठवलं होतं, बहिणीला पाठवलं होतं, मग त्यांनी पण सांगितलं की हा व्यवस्थित करायला हरकत नाही, म्हणून मग निर्णय घेतला करायचा. आणि मला अजून एक विचारायचं आहे की सर्जरी झाल्यानंतर तुम्ही घरी गेला तेव्हा जो अनुभव होता घरी, तो जेवण करण्याचा, इम्प्लांट स्क्रू असताना, त्याचा काही त्रास तुम्हाला झाला? नाही, तसा त्रास वगैरे काही झाला नाही, फक्त ते गिळायचंच होतं, फक्त मऊच होतं सगळं, त्याच्यामुळे. डॉक्टर मनीष विषयी, क्लिनिक विषयी तुमचं मत जाणून घ्यायचंय. नाही, डॉक्टर पण छान आहेत, त्यांचं स्टॉफ पण छान आहे आणि सर्व्हिस पण चांगली, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम काही नाही. नवीन पेशंट जे येतील, तुमच्यासारखे खूप पेशंटचा फोन येतात, खूप पेशंटचे फोन येतात, बरोबर, खूप बाहेरगावची पण असतात, त्यांच्यासाठी काय सल्ला असेल तुमचा? नाही, सगळ्यांनी आलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि मग निर्णय घेतला पाहिजे, त्यांना योग्य वाटत असेल तर, पण केलं पाहिजे. म्हणजे जे खाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो मेन, तो सॉल्व्ह होईल सगळ्यांचा. पण मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, जेवणाचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झालाय, पण जो एस्थेटिक लुक असतो दिसण्याचा पण, त्याच्यावर तुमचं काय? हो, दिसण्याचा तर आपोआपच येईल ना, स्माईल हे ते सगळ्या गोष्टी आपण 4 जणांशी कॉन्फिडन्सने बोलू शकतो, असं सगळं होईल. तुम्ही त्यांचं स्माईल पाहिलं, त्यांची दात पाहिली, तुम्ही सगळं अनुभव पाहिलाय, तुम्हाला कसं वाटतं की स्माईल मिळाली आहे? ती अजून त्या दातांच्या बाबतीत पूर्ण कॉन्फिडन्स थोडा कमी आहे तिच्यात अजून, कारण खूप दिवस दात नव्हते त्यांना, खूप दिवस नव्हते आणि आता ते
लावल्याबरोबर तो थोडस मला तरी वाटते की तिला अजून थोडं एक 4-5 दिवस जातील. राईट. कारण तो मधला बराच पिरियड ती त्या पहिल्या दातांवरती बरोबर आहे. एक ऑकवर्डनेस असतोच, तो आहे त्यांच्यात. तिचे जे सगळे आजूबाजूचे आहेत तिला त्यांचं पण थोडस टेन्शन एक म्हणतो ना आपण, किंवा एक त्यांचा एक वेगळा बघण्याचा सोशल प्रेशर, बघण्याचा एक वेगळा येईल, एक सोशल प्रेशर. राईट. मी